पालवी म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि त्या साहित्यरूपी वृक्षाला लागलेलं सुमधुर आणि रसाळ फळ म्हणजे हरिपाठ आहे. हरिपाठ वाचला की सगळं साहित्य चाखता येतं, कारण झाडाची गोडी कळण्यासाठी फळ चाखावं लागतं. फळ चाखलं की झाडात किती गोडी आहे हे लक्षात येतं. म्हणून हरिपाठ वाचा. एक जण मला येऊन म्हणला, ताई ज्ञानोबाई इथं आलेच कशाला, जर लोकांना कळतच नाही ज्ञानोबा किती मोठे आहेत. आणि खरंच ज्ञानोबा मोठे आहेत. विदिन लॉकडाऊन पिरियड 150 ते 200 फॉरेनर ज्ञानोबा समाधीच्या दर्शनाला आले होते. मी त्या गाईडला म्हणलं, ए बाबा तुला यांना जर महाराष्ट्र शो ऑफ करायचा होता तर महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, वाई, लोणावळा, खंडाळा हे दाखवायचं सोडून इकडं कुठं घेऊन आला. त्यानं सांगितलं, ताई तुम्हाला जे ज्ञानोबा कळले नाहीत ना ते या फॉरेनर विद्यार्थ्यांना कळले. म्हटलं वा, इथं आम्हाला मराठी कळे ना ज्ञानोबांची, यांना काय कळणार आहे. त्यानं सांगितलं, ताई याच्यातले 129 विद्यार्थी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर 129 विद्यार्थ्यांनी PhD करावी आणि ज्या मातीतल्या तरुणांसाठी ती ज्ञानेश्वरी तयार झाली आहे त्या मातीतल्या तरुणांनी ती ज्ञानेश्वरी उघडून सुद्धा बघू नये. हे केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदराड, परी ते अव्हेरुनी गोचिडा शुद्ध काय सेवती, कमल कांदा आणि दरदुरी नांदवणूक एकेची घरी, परी परागुसे विजे भ्रमरी येराची कुलची उरे. अशी अवस्था तर आपली नाही ना. समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, हरिपाठ वाचलं पाहिजे. मग त्या मुलानं मला विचारलं, जर एवढंच बाहेरच्या लोकांना ज्ञानोबा कळतात तर ज्ञानोबांनी अवतार घेताना अमेरिकेतच का घेतला नाही. म्हटलं कृतज्ञ व्हायचं सोडून हा कृतज्ञ म्हणतोय ज्ञानोबा अमेरिकेत का गेले नाही. पण खरंच हा प्रश्न आहे, ज्ञानोबा भारतातच का आले. त्याचं उत्तर मी 2 दिवस शोधत होते. माझ्या बुद्धीला सापडलं ते तुम्हाला सांगते आणि माझी सेवा पण संपवते. ज्ञानोबरायांचं घर आपल्या इतकं बारीक नाही आहे. ज्ञानोबरायांचं घर किती मोठं आहे माहिती आहे? किती मोठं आहे? 1 BHK, 2 BHK, 3, 6, 8 BHK, रो हाऊस, बंगलो नाही. मग घर किती मोठं आहे? हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हे विश्व ज्ञानोबरायांचं घर आहे. मग जसं आपल्या घराला हॉल, किचन असतं तसं ज्ञानोबरायांच्या पण घराला असेलच की हो. मग माझ्या लक्षात आलं, ज्ञानोबरायांचा हॉल, लिव्हिंग एरिया म्हणजे अमेरिका आणि रशिया आहे. ज्ञानोबरायांच्या घराचं किचन म्हणजे चीन आणि जपान आहे. ज्ञानोबरायांच्या घरातल्या शोभेच्या वस्तू म्हणजे स्वित्झर्लंड आहे. आणि त्यात ज्ञानोबरायांच्या विश्वरूपी घराचं देवघर म्हणजे भारत आहे. आणि साधू महात्मा हा देवघरातच येईल ना, म्हणून ज्ञानोबराया भारतात जन्माला आले. पवित्र ते कूळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि त्यात महाराष्ट्र. महाराष्ट्र ही कुणाची भूमी आहे? सध्या वादात आहे पण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत ज्ञानोबा आले, कारण त्यांना संतांची जवळीक करायची होती. आणि संगत चांगल्याची असावी लागते हे मात्र खरं आहे बरं का. पावसाच्या पाण्याचा थेंब जर नाल्यात पडला तर त्याज्य होतो. लोक त्याच्याकडे न जाताना नाकाला रुमाल लावतात. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर गरम तव्यावर पडला ना, क्षणार्धात त्याची वाफ होते. तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर कमळाच्या पाकळीवर पडला ना तर तो दवबिंदू बनून चमकतो. आणि तोच पावसाच्या पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला ना तर तो मोती बनून चमकतो. थेंब तोच आहे, फक्त तो कुणाच्या बरोबर राहिला याच्यावरनं त्याच्या लाईफची व्हॅल्यू डिसाईड झाली. आपल्या लाईफची व्हॅल्यू आपल्याला डिसाईड करायची असेल तर त्यासाठी न लगे मुक्ती धनसंपदा, पण संत संग दे सदा. सगळ्यांनीच मागितलंय, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी. मज तयाची संगती, मज तयाची संगती, मज तयाची संगती, मज तयाची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, मग मी कमळापती,
तुझी आणला अखंड जया तुझी प्रीती मज देता याची संगती मग मी कमळापती तुझं बांधणं आणि कंटाळा पडून राहीन तय ठाई उगाच संताची पायी न मागे न करी काही तुझी आणि गावे ठोबर. त्यांच्या संगतीत करेन काय भजन कोणाचं वारी माझ्या मल्हा अशांचं भजन करू नका. 3 देवेत झालेले केलेले असलेले. झालेले इंद्रचंद्र आपल्यालाही होता येतं. पुण्य वाढवा इंद्रपद मिळवा. पण तिथे एक अडचण आहे. पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची ओटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. इंद्राची खुर्ची कायमची नाही. त्याच्यामुळं आपण त्याचं भजन करायला गेलो आणि त्यानं आपल्याला आशीर्वाद द्यायच्या टायमिंगलाच जर खुर्चीवर दुसरा बसला तर अवघड होईल ना. त्याच्यामुळं नको नको. केलेले जे आहेत ते नको. झालेले नको. मग केलेले काही देव आपण स्वतः बनवतो. तुम्ही बनवता का शेताच्या बांधावर कापता का? ते देव नाही ती राक्षस आहेत. सेंदरी हेंदरी दैवते कोणी एक पूजिती भूते खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान आपुल्या इच्छे आणि कापिडी काय तो देईल बराडी कळो येईल तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी अधिरा. अशांची भजनं करायची नाहीत. त्यांच्याच पोटाला काही मिळत नाही त्यांना मिळत नाही म्हणून ते तुम्हाला म्हणतात कोंबडं कापा बकरं कापा नाही तर बघून घेऊ. काही खरं नाही. आत्तापर्यंत माझं सध्या 33 वय रनिंग आहे. या 33 वर्षामध्ये मी कुठल्याही देवाला कोंबडं आणि बोकड कापलेलं नाही. तरी माझ्या आयुष्यात काहीही अडचण नाही. जर माझ्या नाही तर तुमच्या तरी हे लोक म्हणतात देव मागं लागतो. 140 कोटी फक्त भारतातच लोकसंख्या आहे. त्याच्यात तुमच्याच मागं देव कशाला लागेल हो. काय गरज आहे त्याला लागायची. त्याच्यामुळे अजिबात हा जो गैरसमज आहे तो काढून टाका. आणि हे जे केलेले देव आहेत यांचंही भजन करू नका. आणि काही मूळचे देव आहेत काही असलेले देव आहेत जे अनादी आहेत जे अनंत आहेत जे सत्य आहेत जे अज आहेत जे अव्यय आहेत जे अनादी आणि अनंत आहेत. आणि तो देव कोण तो हा देवाचाही देव विठोबा रखुमाये विठोबा खिल्लारे अण्णा आणि त्यांच्या सौभाग्यवती खिल्लारे ताई. खिल्लारे अण्णा आणि खिल्लारे ताई. विठोबा खिल्लारे अण्णा खिल्लारे ताई.